कारण समाज तुम्हाला काहीतरी 1 रुपया देतो, त्या समाजाला तुम्ही काय देता आणि ते कसं दाखवता. सर्वांचं स्वागत. आज बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आज जो काय हा कार्यक्रम आयोजित केला आहे, विवेक फाउंडेशन आणि देवदेश प्रतिष्ठान यांनी हा जो काही सामाजिक संस्थांच्या सशक्तीकरणासाठी जो कार्यक्रम आयोजित केला, त्यासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि असेच कार्यक्रम पुढे करत राहू. आणि आज इथे सहभागी झालेले वेगवेगळे संस्था, त्याचे विश्वस्त आणि त्यांचे कार्यकर्ते यांचंही मनपूर्वक अभिनंदन, स्वागत. बेसिकली गेल्या काही वर्षात सरकारकडे एक गोष्ट लक्षात आली की सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आयकर तरतुदींचा गैरवापर केला जातो. आणि हे लक्षात आल्यानंतर सरकारला हे CAG जे गव्हर्नमेंटचं ऑडिट करणारी संस्था आहे त्यांनी हा त्यांना पॉईंट मांडला आणि त्याच्यानंतर सरकारने ह्याच्यात बदल करायला सुरुवात केली. आणि हे बदल करताना त्यांनी बदल खूप वेगवेगळ्या प्रकारचे करायला सुरुवात केलेली आहे. आणि हे सामाजिक संस्थांना आत्तापर्यंत लक्षात आलेले नव्हते, पण गेल्या 7 ते 8 वर्षात हे बदल प्रकर्षाने जाणवायला लागलेत. आता हे बदल का घडवायला लागले याचं कारणही एक सांगतो आणि त्याची भूमिका आणि पटवर्धन सरांनी जे मगाशी विश्वस्त हा विषय सांगितला त्यातलं आणि ह्याचं नातं कसं आहे ते एकत्र ते पण सांगतो. विश्वस्त म्हटलं का तुमच्याकडे एक विश्वस्ताचं एक साधं उदाहरण सांगतो की तुमच्याकडे एखाद्या मित्राने तुमच्याकडे ₹1,00,000 दिले असतील तर तुम्ही त्याचं काय कराल. तर तुमच्यावरती जबाबदारी की ते पैसे परत जेव्हा तो मागेल तेव्हा ते मला देता आले पाहिजेत. सामाजिक कार्य करताना पण हेच आहे, कारण समाज तुम्हाला काहीतरी 1 रुपया देतो, त्या समाजाला तुम्ही काय देता आणि ते कसं दाखवता आणि कशा पद्धतीने देता हे महत्त्वाचं आहे. कारण त्यात मालक भूमिकेत नाही आहात तुम्ही, विश्वस्त ह्या भूमिकेत आहात. त्या 1 रुपयाचं नियोजन कसं करावं हे पाहिजे. आणि हेच सरकारला अपेक्षित आहे की तुम्हाला जो मिळालेला रुपया आहे हा तुमचा नाही आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा भाव आहे. तुम्हाला मिळालेला रुपया हा तुमचा नाही, हा तुम्हाला कुठल्या तरी उद्देशासाठी मिळालेला आहे आणि तुम्ही तो उद्देशासाठी वापरत असाल तर तुम्हाला त्रास नाही. तुम्ही तो उद्देशासाठी वापरत नसाल तर तुमच्या मागे सरकार आहे. आत्तापर्यंत मगाशी म्हणत होतो की सरकार आमच्या मागे लागत नाही, पण सरकार इथे मागे लागलं तर थांबत नाही. त्यामुळे सरकारला कुठे मागे घ्यायचं हे तुमच्या हातात आहे. त्यामुळे त्याचा विचार खूप करा. काय होतं, सामाजिक कार्य करताना आपला जर 100% वेळ पकडला सामाजिक संस्थांचा तर 90 ते 95% किंवा 98% वेळ हा सामाजिक कार्य करण्यात जातो. पण आम्ही ज्यावेळेस आता गेले 20 वर्ष या सामाजिक संस्थांबरोबर काम करतोय मुंबई, पुणे आणि सगळीकडे, पण तिथे एक समाजसेवा जोरात आहे, पण कागद सेवा नाही आहे. कुठलाही कागद विचारलात तर नाही, ते ठरलं झालं, फोनवर झालं सगळं. आणि त्यात काय होतं की मग हे सरकारला नाही पटत ना. सरकारला कागद लागतो, पुरावा लागतो, एव्हिडन्स दाखवायला लागतो. आजही तुम्ही कुठेही जा आणि तुम्ही म्हटलं की ह्या कामासाठी आम्हाला 10,000 रुपये आहेत, लोक विचारतात मागच्या वेळेस तुम्हाला 1,000 रुपये दिले त्याचं काय केलं ते दाखवा. आणि तुमच्याकडे कुठलंही उत्तर नसतं, ना त्याचा फोटोग्राफ, ना त्याचा अहवाल, ना त्याची माहिती. आणि सरकार पण हेच अपेक्षित करतं. त्यामुळे ह्या सगळ्याची तयारी करण्याचं काम हे संस्थेतल्या कुठल्या तरी एका व्यक्तीने जबाबदारी उचलली पाहिजे. आता संस्थेत तुमच्याकडे अध्यक्षपद हे महत्त्वाचं आहे, सचिव पण पद महत्त्वाचं आहे, पण अजून एक तिसरं एक पद असतं. कुठलं? खजिनदार. किती जणांना खजिनदार म्हणून त्या पदाची जाणीव आहे आणि किती जणांनी ट्रस्टडीड मधलं खजिनदाराचं कार्य वाचलेलं आहे? नाही, कारण ट्रस्टडीडच वाचलेलं नसेल. आणि ट्रस्टडीड वाचलं नसेल तर खजिनदाराच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत ना त्या जर वाचल्या तर तुम्ही खजिनदार पद अंगावर घेणार नाहीत. ते तेवढं आहे. तिथं काय म्हणतात, थोडीशी दुधारी तलवार आहे. दिसायला चांगलं वाटतं पण ते आलं तर अंगावरती येऊ शकतं. आजचा जो प्रेझेंटेशनचा पॉईंट आहे हे खूप मी शॉर्ट साध्या भाषेत ठेवलेलं आहे प्रेझेंटेशन, कारण हा आयकर कायदाचा मूळ उद्देश धरलेला आहे. जास्त कॉम्प्लिकेटेड न करता साध्या भाषेत ठेवलं आहे. वर्षभर काय करायचं याचा एक मूळ मुद्दे मांडलेत. आता हे मी खूप जनरलाइज का ठेवलं आहे, कारण इथे प्रत्येकजण येणारा हा यावर्षी संस्था स्थापन केल्यापासून तर 25 वर्ष संस्था चालवणाऱ्यांपैकी आहेत. त्यामुळे प्रत्येकाचे मुद्दे वेगळे आहेत, प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी आहे, प्रत्येकाचं ज्यांच्याशी कन्सल्टेशन होतं तेही वेगवेगळे आहेत. त्यामुळे हे संदर्भ घेऊन तुम्ही तुमच्या CAंशी बसावं आणि ते शक्यतो ह्या 8 दिवसातच बसावं, जास्त वेळ नाही घ्यावा त्याच्यासाठी. आणि हे सगळ्या स्लाइड्स तुम्हाला मिळतील, त्यामुळे शांतपणे ऐका. फक्त तुमचे प्रश्न विचारा, प्रश्न आपण नंतर घेऊ. मला सेशन शॉर्ट अँड स्वीट ठेवायचं आहे.